आणि त्यांच्याच माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचं आयोजन नियोजन आपण बघताय जरूर. चला जतीन पाटील मैदानाच्या मध्ये दाखल होतील आणि त्याच्या सहित आघाडीचे फलंदाज आपल्या पाहायला मिळतील. एवन जोडी आजच्या संपूर्ण दिवसामध्ये पाहायला मिळाले. आता सेमीफायनलच्या मॅच मध्ये देखील त्यांना आपण बघणार आहोत. हेमप्रकाशजी पाटील हेमू दादा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन झालेत. वेलकम हेमप्रकाशजी पाटील, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद तुषार, धन्यवाद जय हनुमान राई इथे आम्हाला बोलण्याची संधी दिलीबद्दल. आणि नक्कीच इथे आपण सामना बघतोय आजच्या दिवसातील सेमीफायनल सामना दोस्ती वॉरियर्स वर्सेस कनिष्क 11 कनिष्क फायटर्स. याच्यामध्ये सेमीफायनल सामना बघतो. 5 ओव्हरची मॅच असेल. 5 ओव्हरमध्ये किती धावा बनवतील येणाऱ्या 5 ओव्हर 30 चेंडूमध्ये ही जोडी उतरले, बॅटर उतरले दोन्ही जतीन आणि नितेश. आणि नक्कीच ह्या 6 चेंडूमध्ये कमीत कमी धावा देण्याच्या प्रयत्नामध्ये असतील समालोचक चांगले क्रिकेटपटू आमचे मित्र संकेत पाटील. आणि दोन्ही पंच सज्ज. एका बाजूला आपले आगरी पंचायत, एका बाजूला माची पंचायत. चला 5 ओव्हरचा मॅच, सेमीफायनलचा मॅच, महत्त्वपूर्ण मॅच. जो जिंकेल तो मात्र फायनलमध्ये पोहोचेल. जो पराभूत होईल तर 365 दिवस या RPLचा वाट पाहावी लागेल. लेट्स प्ले. पंचांचा इशारा आलाय. मॅचला सुरुवात. गेम इज ऑन, मॅच इज ऑन. दोन टीम्स रेडी झाल्यात एकमेकांच्या विरोधामध्ये खेळण्यासाठी. हा पहिला बॉल गोलंदाजी मार्कवरती संकेत पाटील, व्हॉइस ऑफ राई. चांगले क्रिकेटपटू आहेत, चांगले क्रिकेट त्याने राईच्या माध्यमातून खेळलंय. आणि राई प्रीमियर लीगमध्ये खास करून त्याने जर पाहिले गेले तर बोली लावून मोठ्या संख्येने घेतलं जातं. हा पहिला बॉल गोलंदाज संकेत पाटील. पहिलाच बॉल हुक करण्याचा प्रयत्न होता, अपील आउट केली त्या ठिकाणी, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. सरळ यष्ट्यांच्या भरून निघून चाललाय. डॉट बॉलची सांगता मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाते. पहिलाच बॉल डॉटच्या स्वरूपात झाली आहे सेमीफायनलला सुरुवात. तुषार मगाशी आम्हाला फोन आला, आपल्या गावातील ज्येष्ठ समालोचक राजू पंडित साहेबांचा फोन आला. आपल्या या RPLसाठी आयोजकांना हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद राजू पंडित सर. डॉट आल्याकडं कमबॅक करतोय. नक्कीच चांगली सुरुवात होताना दिसते. सुरेख अप्रतिम चेंडू आहे. मात्र हा चेंडू कशा पद्धतीने धाव कंप्लीट करताना दिसतो. दोन्ही बॅटर अगदी सेफमध्ये बॅटला चेंडू फरसे करतो. एक पहिली धाव कंप्लीट करतो, दुसऱ्या चेंडूवरती. 5 ओव्हरची मॅच असेल. जतीन पाटील जेव्हा स्ट्राईकवर जाईल ना, दीपेश पाटील, दीपेश गजानन पाटील राई दीपू यांच्या मार्फत हॅट्रिक जर षटकार जर 3 लागोपाठ 3 चेंडू 3 षटकार जर मारले तर त्यांच्या मार्फत दिले जातील 1000 रुपये. सेमीफायनलची मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये बघतायत. खरं तर या स्पर्धेमध्ये 8 संघ होते. कालच्या दिवशी 1 संघ क्वालिफाय झालाय. आजच्या दिवसात पाहूयात कुठला संघ क्वालिफाय होईल. संकेत पाटील, हा फुलटॉस आहे. जैसी गेंद वैसी नसीहत. बॉलला सरळ फेकून दिले गेले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स आउट टॉप दी पार्क. यूज सिक्सर. RPL 6. उलटा चेंडू आमंत्रण दिलं, मात्र इथे चुकीला माफी नाही आहे. उलटा चेंडू आल्यानंतर षटकार मारतोय, चांगली धावसंख्या बनवतोय. दोस्ती 11 संघ बॅटिंग करत असताना जयवंत मात्रांचा संघ आहे. चांगले बॅटर आहेत, चांगली जोडी चांगली आहे. मात्र सुरेख चेंडू अप्रतिम चेंडूला बॅटला पर्सवर चेंडू होता. थर्ड मॅनेजरमध्ये ते भावेश आहेत, चेंडू अडवतात. एकच धाव घेतली जाईल. एकदम समाधान आहेत. मात्र ह्या ओव्हरमध्ये कमीत कमी 15 धावा कशा येतील ह्याच प्रयत्नामध्ये दोन्ही बॅटर आहेत. एक षटकार आल्यानंतर चांगली धावसंख्या बनवत धावसंख्या झालेली ती 8 धावसंख्या झालेली आहे. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मात्तावर आपला पाहायला मिळतात. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 8 धावा मात्र धापडकावरती लागल्या गेल्यात. पुढचा बॉल इथेही फुलटॉस आहे. केलंय आक्रमण. बॉल जाईल थेट. आता मात्र 6 धाव्यांसाठी षटकार. बॉल मैदानाच्या आतमध्ये आलेत.
या मैदानावरती ते बाहेरच गेलेत आणि संकेत पाडलेले दोन फुलटॉस बॉल खराब चेंडू हाताळले आणि त्यावरती पुरेपूर समाचार घेत असताना जरूर या ठिकाणी षटकार वसूल केला. या षटकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावर जाऊन पोहोचते. एक फ्लाइंग स्टार्ट मिळून दिले गेले. 14 धावा धाव फटकावरती लागल्या गेल्यात. 14 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. नक्कीच चांगली सुरुवात झालेली आहे दुष्टे एलेवन संघाचे. जीत एलेवन संघाचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. चेतन म्हात्रे यांचं देखील स्वागत आहे. एक चेंडू बाकी शतकात येईल आणि जबरदस्त धावा बनवण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. किती धावावर संघ थांबेल या 5 ओव्हरमध्ये. हा चेंडू का असेल, कशा पद्धतीने मात्र अगदी बॅटर पुढे आले खेळण्यासाठी. अगदी वाईटच्या लाईनमध्ये आल्यानंतर हा चेंडू सोडून दिला. मात्र हा पंचांनी डॉट चेंडू घोषित केला. पहिला चेंडू आणि शेवटचा चेंडू डॉट आल्यानंतर ज्या मधल्या काही 2 षटकार आले ना, या जबरदस्त मागात पडले. मात्र या 2 षटकाराच्या साहाय्याने संघ पोहोचतोय दुष्टी 11 14 धावावरती. एकच over. पाहायला मिळालं कारण की ज्यांनी मेहनत केले त्यांचं नाव लौकिक करणारी ही क्रिकेटची स्पर्धा. तुषार जसा गोटू आला बॉलिंग घ्यायला, मात्र लगेच आम्हाला फोन येतो दीपू यांचा. हॅट्रिकला 1000 रुपये आणि नक्कीच आल्या स्वागत करतोय षटकार आणि हितेश म्हात्रे यांचं. जबरदस्त षटकार. अप्रतिम फटकेबाजी सुरुवात. चांगली बॅटिंग सुरुवात, चांगली सुरुवात झाली होती 2 चेंडूवरती. मात्र बघा मेवणे आणि मेवण्यांचे पाहुणे. मात्र जबरदस्त सुरुवात. डीजे मेवण्याचं काम करा पाहुण्यांनी. क्या बात आहे. अगदी चेंडूला फॉलो करत असताना हितेश म्हात्रेच्या विरोधात षटकार ठोकलाय. संघाच्या धावसंख्येचा फटकावरती 20. क्या बात आहे. जबरदस्त बॅटिंग आता मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. या पुढचा बॉल बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न, आपटून टाकण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक बॉल मागे धावतात. एक सिंगल प्राप्त केलं. दुसरीचा प्रयत्न वेगाने मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि चांगली रनिंग बिटवीन विकेट. तिसरीचा प्रयत्न होईल. फेकी खराब बाकअप मिळेल. तत्पूर्वी जनकचं या ठिकाणी 3 धावा जरूर प्राप्त केल्या जातील. चौथीचा प्रयत्न होतो आणि 4थी धाव घेत असताना यस ऑन द क्रीज फलंदाज पोहोचले गेलेत. वाह, काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. चित्ताच्या चपळाईने हरण्याच्या वेगाने हेमप्रकाशजी 4 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. मला वाटतं सर या 2 धावा फक्त विकेट किपरमुळे गेलेले आहेत. म्हणजे क्षेत्राने चांगली फेक केली होती पण एक्स्ट्रेक्शनला ते बॉल अडवतात त्यावर 2 धावा गेलेले आहेत. जनक पाटील अतिशय लुसलेस प्लेअर. सदा पाटील साहेब, तुम्ही बक्षीस लावणार होतं, जनकने डाय मारली. एक धाव शॉर्टच्या स्वरूपात देखील पाहायला मिळेल कारण की पंचाने पाणी घेऊन जातं प्लीज. पाणी घेऊन लगेच जायचं आहे. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाणी पोचतोय. तुषार सकाळपासून 4था सामना खेळतो. जावई रुसलेन का मग संध्याकाळी जावयांना बोलवा आणि बसवा. जावई रुसणार नाहीये. संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते 24 चक्रामध्ये 24 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेले. षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. सुरेख सुरुवात, चांगली बॅटिंग नितेश पाटील यांच्या माध्यमातून बघतोय आपण. दुष्टी वॉरियर्स आणि सुरेख फटका बघताय ते चेंडू खाली निवास आहेत आणि निवासच्या माध्यमातून अप्रतिम सुंदर झेल. पहिल्या ते गडी बात होतं. नितीशचा संपतो खेळ.
परतावं लागेल नितेश पाटील यांना. आणि नक्कीच नितेशची जी कामगिरी केली होती, जबरदस्त अप्रतिम कामगिरी. त्यांच्या बॅटमधून दोन षटकार बघायला मिळाले आणि धावून 4 धावा बघायला मिळाला आपल्याला. चांगली कामगिरी. बस थँक्यू विजय. मला वाटतं अति सुंदर कॅच पकडला निवास भोईर यांनी. आणि नितेश आऊट झाला त्याच्या मामाच्या गोलंदाजीवर त्याच्या मुलांनी तर टाळ्या वाजल्या, मामाचे कौतुक केलेले नितेशच्या मुलाने. अति सुंदर झेल पकडला तर निवास भोईर यांनी. आणि पहिला विकेट पडतो या संघाचा दृष्टीकोन ना, सॉरी 24 धाव दृष्टीकोनचा पहिला विकेट नितेशच्या रूपाने अति सुंदर फलंदाजी केली. मला वाटते 1 षटकार 1 चौकार 5 बॉल आणि 17 धावा. अतिशय सुंदर फलंदाजीमध्ये आपल्या संघाला विजयादिशे आगेऊच करतोय. अति सुंदर फलंदाजी नितेशाची. 1 षटकार 1 चौकार आणि आपल्या 5 बॉलमध्ये 17 धावा केलेल्या आहेत. सुंदर फलंदाजी नितेशाची. कौतुक करा म्हणजे त्याच्या पायाला क्रॅम्प आला होता आणि आपल्या संघासाठी 17 धावा उपयुक्त धावा केलेल्या आहेत त्या संघासाठी. अति सुंदर फलंदाजी. खूप चांगली बॅटिंग. 5 बॉलमध्ये 17 धावा केल्या आणि त्यानंतर विकेट मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळेल नितेशची. आता मैदानाच्या आतमध्ये आयकॉन खेळाडू, एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची सातत्याने ओळख राहिले. यापूर्वी झालेल्या चुका यशला आता इथे कुठल्याही प्रकारच्या चुका करायच्या नाही आहेत. एक बेस्ट परफॉर्मन्स द्यावं लागेल, काहीतरी वेगळं या मॅचमध्ये करावं लागेल आणि यशला या मॅचमध्ये सर्वाधिक धावा बनवावे लागतील. परंतु हितेश एक विकेट टेकर गोलंदाज आहेत. म्हटलं जर पाहिलं गेलं तर पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला, बॉल कट केले, क्षेत्ररक्षक आहेत डीप बॅकवर्ड पॉईंटला बॉलपर्यंत पोहोचतील. तत्पूर्वी जर पाहिली गेली तर एक सिंगल धाव परिपूर्ण प्राप्त केली जाईल. एक सिंगल धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 25 धावा. पहिल्या षटकामध्ये आलेल्या धावा, दुसऱ्या षटकामध्ये तो प्रेशर आणि त्या प्रेशरच्या जोरावरती आतापर्यंत 4 बॉलमध्ये 11 धावा हितेशने खर्च केल्यात. त्यामध्ये एक विकेट देखील प्राप्त केले हितेशने. सुरेख गोलंदाजी करावी लागेल. अप्रतिम चेंडू टप्पा ठेवावा लागेल. सुरेख अप्रतिम चेंडू पडल्यानंतर उचली, वेग वाढतो चेंडूचा. डॉट चेंडू येतोय. अगदी नक्कीच हा चेंडू अगदी वेगाने टाकला होता. समोर खेळले होते चेंडू आणि परत संपर्क आला नाही आहे. डॉट चेंडू येतो. मात्र कमबॅक करावं लागेल हितेशांना. पहिल्या चेंडू षटकार आल्यानंतर वापसी करावी लागेल येणाऱ्या चेंडूवरती. पण डॉट बॉल आलाय. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावा धावफटकावरती लागल्या 25. या पुढचा बॉल पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा बॉल होता ऑन साईडला. जर पाहिले गेले तर बॅक ऑफ द हँड चांगला इथे स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. तत्पूर्वी जर पाहिजे मिड विकेटचे क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचतील. एक सिंगल धाव या बॉलवरती प्राप्त केली जाईल. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर संघ पाहायला मिळतोय दृष्टी 11. प्रथम तर बॅटिंग करत असताना 12 बॉलमध्ये 26 धावा या ठिकाणी बनवल्या गेल्या. 13ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये गाठली गेली. ही 13ची सरासरी फार निर्णायक असेल. या आपण ऐकूयात डीजे बाबा यांना. मध्ये कोण बाप राहणार. 26 धावा धावफलक 2 ओव्हर संपल्यानंतर 1 गडी बाद. मात्र सरासरी 13ची आहे. मात्र या सरासरीने खेळलं तर नक्की चांगली धावसंख्या बनवेल. योगेश येतोय. सुरेख अप्रतिम चेंडू. अगदी डावकरा गोलंदाज राऊंड इकडे गोलंदाजी करतो. चेंडूचा मारा ऑफसाईडला चांगला योग्य पद्धतीने करतोय. जतीन पाटील अगदी घुसून खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते. चेंडू आणि बॅटचा संपर्क आता होत नाहीये. डॉट चेंडू येतोय. मात्र या ओव्हरमध्ये कमीत कमी जर धावा आल्या तर नक्कीच वापसी करू शकतोय. यस, निश्चित स्वरूपात. आणि पहिला बॉल तर डॉटच्या स्वरूपात योगेशने हाताळला गेलाय. पुढे एकदा बॉल होते यार ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता. ऑन साईडला तितकासा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही आहे. डीपमधून क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचतील. थोडंसं फंबल झाले परंतु एकाच धावेवरती इथे जतीन सॅटिस्फाय होत आहेत. 1 धावेच्या मदतीने टीमची टोटल धाव फटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 27 धावा 27 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागल्या गेल्यात.
नक्कीच तुषार, आपण आस्तिंग रन रेट बघितलं तर 13चा होता, मात्र या रन रेटने जर खेळले तर धावसंख्या 60-65च्या पलीकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजूनही चांगला बॅटर यश घरत मैदानाच्या आतमध्ये. समोरची गाडी उभे प्लीज, सामना सुरू आहे. प्रशांत किनी, धन्यवाद धन्यवाद, अगदी वेळेमध्ये गाडी काढल्याबद्दल. सामना थांबतोय आता. सिंगल कंप्लीट होतो. धावसंख्या झालेली ती 27 धावा. 27 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. थोडंसं वेळेला अभावी आज क्रिकेट जरूर सुरू झालं पुन्हा एकदा, परंतु यस डेफिनेटली मॅचेस मात्र वेळेवरती कंप्लीट झाल्यात. त्याच करण्याचा सर्व खेळाडूंचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत, कारण की तुमच्या प्रयत्नातनेच इथे जर पाहिलं तर ही यशस्वी क्रिकेटची स्पर्धा. खरं तर आयोजक बनणं सोपी गोष्ट आहे, परंतु खेळाडूने साथ, धावकऱ्याने साथ जर दिली तर ती स्पर्धा यशस्वी होऊ शकते. हे मात्र रायगावने आज करून दाखवलेलं आहे. सलगचं 5वं वर्ष राय प्रीमियर लीग. दरवर्षी जर पाहिलं त्या स्पर्धेचं आयोजन, यंदाचं आयोजन जर्मन स्पोर्ट राईटच्या माध्यमातून झालंय. ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल फटका इथे फसलाय. विकेट महत्वाची आहे. हितेश म्हात्रे, वा, माहित होतं विकेट महत्वाची आहे. यश घरत आलेत परत डगआउट मध्ये. हा मोठा धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये. दृष्टी 11 या संघाला विकेट डाऊन. फलंदाज बाद. आज यश घरतचा दिवसच नाही आहे, कारण की थोडासा बागफुटला जाणवला. धावा होत नव्हत्या त्याच्या बॅटमधून. गोलंदाजी चांगली राहिली, परंतु फलंदाजी यश घरतची तितकीशी प्रॉमिसिंग राहिलेली नाही आहे. आणि त्याच करण्याचा संघ कुठेतरी आता मागे राहील. परंतु संदीप चव्हाण, मला वाटतं अति सुंदर झेल बघा गोटे यांनी. अति सुंदर एक महत्वाचा बली टिपलेला आहे. मला वाटतं हा हुकमी एक होता दृष्टी 11 संघाचा जयेश घरात. एक बंदोबस्त विकेट झेल पकडला तो जसोलाच्या गोलंदाजी गोटे यांनी. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा योगेश सियार. ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल. याही वेळेला बॅटची कडा लागली. बॉल चला मागे. जनक पुन्हा इथे येतील आणि चांगली फिल्डिंग यावेळेला केले. शॉर्ट थर्डमॅनला बॉलला फील्ड केलंय आणि तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये संदीप चव्हाणचं खातं ओपन झाले सिंगल धावेने. एक सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल धावफटकावरती 28 धावा, 28 रन्स ऑन दिस स्कोर कार्ड. सुरुवात चांगली झाली, परंतु इथून शेवट कसा प्रकारे राहील हे देखील पाहणं महत्वाचं राहील. नक्कीच मगाशी झेल टिपला हितेश म्हात्रे यांनी, तर सदानंद पाटील साहेब यांच्या मार्फत 200 रुपये आलेले आहेत. धन्यवाद सर. सुंदर गोलंदाजी योगेश यांची. सुरेख, अप्रतिम, योग्य टप्पा, योग्य दिशा आणि वेग देखील चांगला योग्य आहे. आपल्या अगेन्स्ट बॅटर कोण खेळतो नक्की त्यांनी नाडी आपली ओळखलेली आहे आणि नक्कीच जबरदस्त गोलंदाजी सुरू आहे. कमबॅक करतो. मात्र ह्या ओव्हरमध्ये या 2 ओव्हरचा जो रन रेट होता ना, आपला अगदी वापसी करून टाकलेला आहे या जबरदस्त गोलंदाजीमध्ये योगेश यांनी. नाही, ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला की षटक क्रमांक 3 पहिला बॉल डॉट गेला, त्यानंतर तुम्ही उल्लेख केला की या षटकामध्ये कमीत कमी धावा जर आल्या तर कमबॅक करू शकतो आणि ते कमबॅक करून दाखवले कनिक्स फायटर्स. ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल खेचलाय. आज जतीन पाटीलचा दिवस आहे आणि काय फटकेबाजी मैदानाच्या आत जतीन पाटील करतोय. आणखीन एक भव्य दिव्य उत्तुंग हाय अँड हँडसम षटकार.
अशोक खरातला बोलावं लागेल जादू करायला. मला वाटतं त्यांनी बरीचशी करामत केली आहे जादू जोडा करायमध्ये. अशोक खरात आता जमा आहेत ते पोलिसांच्या घरात. येस, धावा 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 सांगितले ते 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत, त्यामध्ये 34 धावा 34. आपला दुसरा स्पेल घेऊन येतो हितेश मात्रे. संघाचं चौथं जबरदस्त गोलंदाजी केली योगेशाने. पुन्हा या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा जर दिल्या तर नक्कीच कमीत कमी धावा आपल्या आव्हानामध्ये येतील. षटक क्रमांक 3 मध्ये पुरेपूर कमबॅक केले हितेश म्हात्रे. षटक क्रमांक 4 मध्ये येतात. पहिलाच बॉल यावेळेला सर्व विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. अगदी पाहिलं निहाळलं, परंतु इथे ऑफस्टिकच्या आतमधून बॉल पिचिंग झालाय चाललाय सर. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. अंगाची माती प्रत्येक खेळाडूने आज केले, परंतु पाहूयात मैदानाच्या आतमध्ये आज कुठला संघ थेट फायनलमध्ये दाखल होतो. कालच्या दिवसात जीत 11 या संघाला आपण बघितलं. सुरेख चेंडू सुरेख फटका. चेंडू पॉईंट मध्ये जास्त धाव मिळणार ना. चेंडू डी झोन मध्ये धाव मिळतील 2. चांगला सुरेख फटका, अगदी सेफ फटका. संदीप चव्हाण यांच्या माध्यमातून मागच्या स्पर्धेमध्ये षटकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहायला मिळाला होता. मात्र तशीच फटकेबाजी तुम्हाला या सामन्यामध्ये करावी लागेल. जास्तीत जास्त धावा या 5 ओव्हरमध्ये 55, 60 किंवा 65च्या पलीकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. चांगली बॅटिंग करावी लागेल. निश्चित स्वरूपात ज्याप्रमाणे सुरुवात झाली शेवट देखील त्याचप्रमाणे होणं गरजेची गोष्ट आहे. पुढचा बॉल हितेश आपण टाकण्याचा प्रयत्न करतो. विकेट खेळलाय, खूप चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉलपर्यंत, तत्पूर्वी एक सिंगल धाव प्राप्त केला. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातो. जनक पाटील बॉलपर्यंत पोहोचतील, चांगली फिल्डिंग केली जाईल आणि तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकत नाही आहेत. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 38च्या घरामध्ये. 38 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेले. सिंगल डबल जरी धावा येत आहेत तर 50, 55, 60 पर्यंत पोहोचू शकत आहेत. त्यासाठी संयम हा क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचा शब्द आहे आणि त्या शब्दावरती इथे चांगली बॅटिंग करावी लागेल. अगदी बॅटचा इनसाइड लागतो. जनक पाटील आणि सुंदर झेल. राईगावचा भावेश पवार एसटीनच्या मागे थेट उभा आहे आणि त्यांच्या मार्फत जबरदस्त झेल. आणखीन एक गडी बाद परतावं लागेल संदीप चव्हाण यांना. या नॉकआउट स्पर्धेमध्ये सेमीवर सामना आणि फायटिंग स्कोर किती होऊ शकतो मला तुझ्या म्हणण्यानुसार? समोरचा क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजी आहेत ते आपल्या प्रतिभा संघाला किती धावाचं आव्हान देतील आणि ते आपले पार करू शकतात. 38 बनल्यात. इथून जर पाहिलं तर 20 बनल्या तर एक चांगलं टोटल होईल आणि खरं तर बनायलाच हवं. आता सचिन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मजा येईल या मॅचला, कारण की सेमीफायनलची मॅच आहे आणि आमच्या स्कोररने चांगला उल्लेख केला, तो देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. ज्याप्रमाणे बॅटचा तो विषय होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, इथे प्लॅन मी चांगला बॉल होता आणि सर्व विकेट किपरच्या हातावर निघून चाललाय. डॉट बॉलची सांगता मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. आजचं आधुनिक युग 2000, 3000, 4000, 5000, 6000, किमान 7000च्या देखील आपण बॅट्स पाहत असतो. आणि खरं तर रुद्राने चांगला उल्लेख केला. आपलं शॉप आहे म्हात्रे ब्रदर्स, तिथून आपण शॉपिंग करू शकतात. अगदी 2, 2.5, 3,000 रुपयाच्या बॅट तिथे मिळतात आणि खरं तर चांगल्या त्या बॅट्स आपल्याला पाहायला मिळतात. प्लेअर ॲडिशन असू द्यात किंवा इतर कुठल्या. शेवटचा अंतिम बॉल कट करण्याचा प्रयत्न, फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षकाची निवड, क्षेत्ररक्षक पोहोचतात. कॅच ऑफ, एक धाव प्राप्त केल्या. दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धावा इथे सहजरित्या सोप्या पद्धतीने प्राप्त केल्या गेल्या. तिसरीचा प्रयत्न होईल का? नाही झालाय. 2च धावा प्राप्त केल्या जातील. ओव्हरची समाप्ती, 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये दृष्टी 11 या टीमची टोटल धावफटकावरती 10च्या सरासरीने अगदी 40 धावा धावफटकावरती लागल्या गेल्या आहेत. सरासरी अगदी जर पाहिलं तर 2 षटकामध्ये वेगाने होती, परंतु त्यानंतर जर पाहिलं गेलं तर सरासरी थोडीशी का होईना खाली आले. या पण ऐकूया डीजेच्या माध्यमातून समुद्र संगीत या मॅच.
बघतो कनिष्क फायटर्स यांच्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना 40 धावा धाव फळकावं लागले. 4 ओव्हरमध्ये 40 धावा सरासरी 10ची आहे. येणाऱ्या 6 चेंडू बाकी आहेत. राधेश्याम माची आरोग्य खेळलेला समोर अगदी सूर्य आला होता आणि त्याचा थोड्या डोळ्यावर इन्फेक्ट झाला होता. सुंदर झेल टिपतो. आणखीन एक गडी बाद होतोय. प्रथम सुरुवात राधेश्याम माची डीजे मैदानाच्या बाहेर पोहोचा प्लीज. इतकाही टाइमपास करू नका. आपल्या गावाची स्पर्धा आहे. यानंतर देखील एक मॅच आपण बघणार आहोत. फायनलची सेमीफायनलची मॅच आपण बघतायत. जतीन पाटील याही मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली. अगदी 5 बॉल आणि त्यामध्ये अगदी जास्त बॉल खेळलाय. 11 बॉलमध्ये 15 धावा, परंतु 5 बॉलमध्ये 17 धावा सर्वप्रथम केल्या होत्या. त्या म्हणजेच नितेशने, परंतु वेल बॅटिंग. हिरो आडे आणि भावेश पाटील. आडेनी मॅच घालवली. शेवटच्या क्षणाला षटकार लागला. तिथून आडेच्या नावाचा जय जयकार झाला. कालचं बिल आडेच्या नावावरती असतं. चल, नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल झाले. चैतन्य धावा फटकावरती लागले. 40 धावा. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती विकेट मिळवले. हा धीम्या गतीचा बॉल फुलटॉस मध्ये कन्वर्ट झालाय. बैठक स्ट्रोक खेळला. ऑन साइडला मिड विकेटला बॉल चालला आणि गुण एक सिंगल प्राप्त केले. एका जागेवरती सॅटिस्फाय. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल धाव फटकावरती 41. सुरेख चेंडू. राधेश्याम माची जबरदस्त लेन आणि लाईन टाकतो चेंडू. आतापर्यंत 1 गडी बाद, सिंगल. 2 चेंडूमध्ये 1 धाव, गडी बाद 1 करतोय. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि नक्कीच धावा कितपर्यंत धावा थांबवण्याचं काम करतील गोलंदाज राधेश्याम माची. फुलटा चेंडू मात्र इथे चुकीला माफी नाहीये. हा येतोय सचिनच्या बॅट मधून. दमदार, बहारदार, सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल षटकार. कुठल्याही प्रकारच्या चुका नव्हत्या, परंतु या मॅच मध्ये थोड्याशा चुका झाल्यात कनिष्क फायटर्स. परंतु डुस्टी 11 क्या बात आहे. सचिनच्या बॅट मधून षटकार. खोडब्याचा बॉल आहे. ड्राईव्ह केला. वेगाने बॉल प्रस्थान होतोय. टिपीट विकेटला क्षेत्ररक्षक आहे. 2 क्षेत्ररक्षकाला बीट केलंय. बॉल सरळ निघून जाईल. सीमारेषे पार नशिबाचा आणि संघर्षाचा नेत्रदीपक कलात्मक चौकार. छोटा पॅकेज बडा धमाका आपण बघतो सचिनला. 2 चेंडू 10 धावा. जबरदस्त बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी, आपल्या टीमसाठी. 3 चेंडू 12 धावा खेळत आहे सचिन. पुन्हा एकदा फुलटा चेंडू. पुन्हा एकदा षटकार. जबरदस्त, अप्रतिम, सुंदर, देखणी बॅटिंग. कमरेवरती गेलेत. ज्याप्रमाणे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सचिन पाटील करतोय. छोटा पॅकेट बडा धमाका. काय बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा अगदी जर पाहिले गेले तर 1 बॉल शिल्लक असेल. षटकार चौकारांची आतिषबाजी. आणखीन एक त्यामध्ये षटकार ऍड करा. सचिन पाटील इज ऑलवेज बेस्ट आणि त्याच्या बॅट मधून षटकार आलाय. का मॅचला फिनिश केलाय कडक. पाच बॉल मध्ये 24 धावा.
कडक बॅटिंग केली. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 63 धावा धाफडकावरती लागल्या गेल्या आणि 64 धावा आता मात्र प्रतिस्पर्धी संघाला बनवायच्या आहेत. तुषार नक्कीच जबरदस्त बॅटिंग केली सचिन पाटील यांनी. सदानंद विष्णू पाटील फायर ब्रिगेडचे वरिष्ठ अधिकारी केंद्र प्रमुख यांच्या मार्फत 500 रुपये सचिनला आलेले आहेत. त्याच्यानंतर सचिन जाधव यांच्या मार्फत देखील 500 रुपये आलेले आहेत. बघा जबरदस्त बॅटिंग, मात्र सर्व प्रेक्षकांचं मन जिंकलं. जबरदस्त बॅटिंग केली, काही धावा त्यांनी बनवल्या, मात्र या धावा नक्कीच या आता बॅटिंग करत असताना तुम्हाला नक्कीच मागास पडतील. जबरदस्त बॅटिंग, सुंदर बॅटिंग. त्रेसष्ट धावा धाफडकावरती लागल्यात आणि 64 धावाचं लक्ष आता मात्र प्रतिस्पर्धी संघाला पार करावं लागेल. हॅलो, एक मिनिट नितेश, मला वाटते सचिन पाटील म्हणून वारंवार करतो, मी जेम बॉन्डचा सदस्य आहे, माझा हक्क आहे टीम मध्ये खेळणं, मी एक अष्टपैलू खेळाडू आहे जेम. हॅलो, काल मी 1 नंबर हिरो आहे आणि त्याने आज सिद्ध केलेलं आहे. लगातार 4 षटकार मारून आपल्या हॅलो हॅलो सचिन पाटील याने सिद्ध करून दिले, मी जेम्स बॉन्डचा एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि ते आज सिद्ध केलं. म्हणजे 5 बॉलमध्ये त्याने 24 धावा काढलेल्या आहेत आणि आपली संघाची जागा पक्की गेलेली आहे. मी का टीम मध्ये एक महत्वाचा खेळाडू आहे. गोलंदाजी आणि फलंदाजी आणि आज फलंदाजी सिद्ध करून दिलेले आहे आणि एक चांगली संघाला आपले एक धावसंख्या उभारून दिलेले आहे. नितेश काय बोलशील खेळीबद्दल? अति सुंदर केली. नितेश काय बोलशील? चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सचिनने केली. महत्वपूर्ण धावा असतील कारण की 24 धावा अगदी 5 बॉलमध्ये करणं खाऊ गोष्ट नाही आहे. परंतु आताचं आधुनिक क्रिकेट अगदी जर पाहिलं गेलं तर पुढे चाललंय, डेव्हलप होत चाललंय आणि हे 5 संपूर्ण आपण प्लेइंग 11 मैदानाच्या आतमध्ये बघतोय. प्रत्येकाचा पॅटर्न आपण बघितलाय. 30 बॉलमध्ये 64 धावा करायच्या आहेत. RPL राय प्रीमियर लीग 2026 पर्व 5व्या स्पर्धेचं चला आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आज मैदानाच्या आतमध्ये खरं तर जर पाहिले गेलं तर ज्या वेळेला प्रशांत किनी आले त्यांच्या बॅटमधून मोठमोठे फटके पाहिलेत, परंतु यापूर्वी केलेली बॅटिंग या मॅचमध्ये तुम्हाला इम्पॅक्टफुल करून द्यावं लागेल. मोठमोठे इथे फटके खेळायचे आहेत कारण की मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा. 64चा सुरुवात केली डावाला. पहिल्या डावात जर पाहिलं गेलं तर खूप चांगली सुरुवात राहिली, ती म्हणजेच नितेश आणि जतीनने करून दिली सुरुवात. नितेशने पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला, त्यानंतर सिंगल डबल एक चौकार देखील आला, धावून तो चौकार आला, 2 षटकार आले. खरं तर 5 बॉलमध्ये 17 धावा. जतीन पाटील थोडेसे मागे राहिले. 11 बॉलमध्ये 15 धावा त्याने बनवल्या गेल्यात. यश घरात पुन्हा एकदा फ्लॉप शो. 2 बॉलमध्ये 1च धाव. सचिन पाटील 5 बॉलमध्ये 24 धावा, एक झुंजार आणि झुंजामध्ये खेळी केली. संदीप चव्हाण 5 बॉल 5 आणि चैतन्य 1 बॉल 1. गोलंदाजीचा दर्जा जर पाहिला गेला तर थोडेसे मागे राहिले. शेवटच्या षटकामध्ये राधेश्याम भरपूर धावा खर्च केला. 3 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल, 1 विकेट जरूर राधेश्यामने मिळवून दिली, परंतु धावा खर्च झालेल्या आहेत. चला मॅचला सुरुवात. दोन्ही टीमला दिव्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. जर्मन स्पोर्ट राई आयोजित राय प्रीमियर लीग सेमीफायनलचा मॅच जो जिंकेल तो थेट फायनल मध्ये जीत 11 या संघाच्या विपक्षामध्ये खेळत असताना पाहायला मिळेल. प्रशांत किनी ऑन स्ट्राईक आणि पहिल्या डावात सर्वाधिक धावा ज्याने बनवल्यात तोच मात्र खेळाडू सचिन पाटील. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक बीट झाले. बॉल चालला मागे. एक सिंगल धाव या बॉलवरती प्राप्त केली जाईल.
पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती बाईच्या स्वरूपात हेमप्रकाशजी डावाला सुरुवात झाले. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेशा एक या धावसंख्येच्या माध्यमातून. 63 धावा बनवायच्या आहेत येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये 30 चेंडूमध्ये. नक्कीच पहिल्या चेंडू सिंगल धाव कंप्लीट मात्र बायच्या रूपाने झालेले आहे. आता मोठे फटके स्टॉक खेळायला मोठे फटके खेळावे लागेल. चौकार षटकार मारावे लागतील. सुरेख फटका निवासच्या बॅटमधून चेंडू होता पॉईंट नजरमध्ये आणि नक्कीच चेंडू आडला जातो तिथे. चांगली फिल्डिंग मात्र तिथे दुसरी लक्ष नव्हतं. निवास थोडे पुढे आले होते. प्रशांत किनी देखील चांगला बॅटर आहे. निवास देखील चांगला बॅटर आहे. मात्र या अंगामध्ये हाच नाही बरेच अंगम आहे. प्रशांत किनी चांगली बॅटिंग करतो. मात्र या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये या राई प्रीमियर लीगमध्ये तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. ही मॅच महत्त्वाची असेल इम्पॉर्टंट असेल. इथे जिंकाल तर थेट अंतिम सामन्यात तुम्हाला खेळायला मिळेल. पुन्हा संधी मिळेल खेळण्याची. दोन्ही टीम बलाढ्य दोन्ही टीम मातबर आपला पाहायला मिळतात. पहिल्या डावात जबरदस्त धावा बनल्यात. बाईचा इशारा मात्र हा चेंडू देखील डॉट होता. मात्र चूक करते यष्टीरक्षक जयवंत मात्र यांच्या माध्यमातून. आतापर्यंत 2 बाईच्या रूपाने धावा आलेल्या आहेत तर चुकी मुले आलेले आहेत. मात्र ते चेंडू देखील डॉट होते. सचिन पाटील जबरदस्त या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी. 1000 रुपयाचे मानकरी ठरलेले आहेत. बघा चांगलं कराल तर चांगलं तुम्हाला बक्षीस देखील मिळेल. दिशा लाईन भरकटतोय. नक्कीच ही धाव एक झालेली आहे. थोडी चेंडू आढळतोय. चांगली फिल्डिंग काही धावा त्यांनी वाचवलेल्या आहेत. नोचा इशारा पंचांत येतोय. अक्षय नोचा इशारा येतोय. येणारा चेंडू असेल तो फ्री हिट आणि स्ट्राईक वरती कोण आहेत राई गावचे वंडर बॉय आयकॉन खेळाडू प्रशांत किनी. प्रशांत किनी 2 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 3 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. धावा 3 झाले. वरती लागल्यात 5 रन्स ऑन द स्कोर कार्ड लागल्या गेल्या. फीडचा बॉल सचिन पाटील पुन्हा एकदा तयार. ऑन साइडला फटका इथे चांगला. प्रशांत आता शांत बसणार नाहीयेत. फीडच्या बॉलवरती आक्रमण केलंय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. सुरेन सुंदर फटका मात्र जास्त धाव मिळणार नाही. चेंडू होता डी झोनमध्ये 2 धावांचा फटका. अगदी बॅटर देखील सेफ आहे. धावा देखील 2 आणि आस्तिंग रन रेट जो पाठलाग सुरू असताना तसं धावा तुम्हाला बनवायचे आहेत. नक्कीच जबरदस्त पाठलाग सुरू आहे आणि चेंडू देखील जातोय. असं वाटलं होतं धावा 50 किंवा 55 धावा येतील. मात्र जबरदस्त बॅटिंग सचिन यांनी केली होती. धाव संख्या झालेली ती 13 धावा झालेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये चेंडू गेल्यानंतर नवीन चेंडू पुन्हा देतो आम्ही. धाव संख्या 13 निवास भोईर आणि प्रशांत किनी. मैदानाच्या आतमध्ये मात्र थोडी जोडी चेंज केलेली आहे. मागच्या 3 मॅचमध्ये प्रभात मात्रे थोडा यस आणखी बोलते. चल्यानंतर फायनलचा मॅच कोण जिंकेल याची उत्कंठा प्रत्येकाला लाभली गेली. खरंतर जर पाहिले गेले तर ही मॅच फार महत्त्वाची आहे. जो जिंकेल एक ट्रॉफी लागू पारितोषिक लागू. परंतु कुठला संघ जिंकणार आहे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. दोन्ही संघ जर पाहिले गेले तुल्यमान आहेत. दोन्ही टीमकडे बॉलर आहेत. दोन्ही टीमकडे बॅट्समन आहेत. दोन्ही टीमकडे चांगले फिल्डर आहेत. परंतु त्यांचा उपयोग आता पुरेपूर 6 टायमाला करावा लागेल. आक्रमण केलं सचिनवरती. धावसंख्या फटकावरती लागली गेली ते म्हणजे 13च्या घरामध्ये. पण रनरेटच्या नुसार ही धावसंख्या मेंटेन जर केली तर विन होऊ शकतात मॅच. टॅप करण्याचा प्रयत्न. सेन्सिबल क्रिकेट शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला गेला. अगदी बॅकवर्ड पॉईंटला चेंडू पाठवले गेले. सिंगलला डबलमध्ये परावर्तित करण्याचा प्रयत्न. विकास वेगाने धावत असताना परंतु इथे निवास पाहता जर पाहिलं गेलं तर परतीचा प्रवास करावा लागेल. विकेटचं पतन हा पहिला धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला.
कनिक्स फायटर्स या संघाला विकेटचं पतन. खेळाडू बाद. मैदानात झाली आणि नक्कीच छोटं स्टेडियम इथे उभारलं होतं सदा पाटील साहेबांनी आणि बरेचसे पाहुणे बरेचसे नगरसेवक बरेचसे समाजसेवक आणि या स्पर्धेला हजेरी लावली आणि जबरदस्त या स्पर्धेत आम्ही आनंद घेतला. निश्चित स्वरूपात राज्यस्तरीय कबड्डीच्या स्पर्धा देखील रायगावमध्ये आपण बघितल्या आहेत आणि त्या कबड्डीचे आयोजक सदानंद पाटील यांना आपण बघितलं जरूर. क्रिकेट कला क्रीडा आणि खरं तर या गावाने भरपूर सारी ओळख निर्माण करून दिले. मीरा भाईंदर परिसरात एक सर्वाधिक सुंदर गाव म्हणून ज्या गावाची ओळख राहिले कित्येक वर्षांपासून ज्या काही गावाच्या परंपरा आहेत त्या परंपरा मात्र जोपासत असताना प्रत्येक पुरुष किंवा स्त्री असेल खूप चांगल्या पद्धतीने प्रत्येक परंपरेला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती 14 लागल्यात. आता षटक क्रमांक 2 मध्ये यश घरत आजच्या दिवसात थोडंसं काय होईना यश घरत नाराज असेल कारण की बॅटिंगमध्ये थोडीशी खराब कामगिरी राहिली. एकाही मॅचमध्ये त्याने चांगल्या पद्धतीने बॅटिंग नाही केली. फक्त एका मॅचमध्ये त्याने 2 षटकार लागोपाठ मारले परंतु त्यानंतर कुठल्याही मॅचमध्ये तो जबरदस्त फलंदाजी करताना नाही दिसले. पहिलाच बॉल सॉफ्टहँड मनगटाचा वापर केला. क्षेत्ररक्षक जर पहिले घेतलं बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. एक धाव प्राप्त केला. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होईल आणि इकडे 2 धावा सहजरित्या सोप्या पद्धतीने प्राप्त केल्या. 2 धावेच्या मदतीने संघात धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. येणारे बॉल 23 असतील आणि 23 बॉलमध्ये करायचे आहेत 48 धावा. व्हॉट अ मॅच. 23 बॉल करायचे आहेत 48 ही मॅच जिंकण्यासाठी. ज्यावेळेला वेग चांगला आहे व्हेरिएशन पाहायला मिळालं. चाललाय सर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. डॉट बॉलची सांगता मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. हेमप्रकाशजी या मॅचमध्ये डॉट बॉल आले विकेट आले ते कमबॅक होऊ शकतं फिल्डिंग करणाऱ्या टीमचं. अन्यथा जर षटकार चौकार लागत राहिले सिंगल डबल येत राहिले तर बॅटिंग करणाऱ्या टीमचं देखील कमबॅक होऊ शकतं कारण की ज्या रन रेटने चालायचं होतं पहिल्या षटकात त्या धावा आल्यात. नक्कीच दडपण असेल. दोन्ही बॅटर्स अगदी सेफ बॅटर प्रशांत किनी जिथपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तर धावा सुरू राहतील नो डाऊट. अगदी सेफ फटका सेफ चेंडू लँडिंग करतो. चेंडू थोडा उशीर सचिननं थोडा मिस्टेक करतोय. 2 धावा बघायच्या. तिसरी धावा घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र 3 धावा कंप्लीट झाल्यानंतर या 2 धावा मात्र या 5 धावा असतील. जबरदस्त या चेंडूवरती या 2 आणखी अतिरिक्त धावा खर्च करतोय. मात्र जबरदस्त धावा बनवण्याच्या प्रयत्नामध्ये संघ आहे. मात्र त्यांना आणखीन मदत करतात फिल्डिंग करणार असणारा संघ. 5 धावांचा फटका. 2 धावा आल्या होत्या 3 धावा जर आल्या मात्र ओर्थोचा बाण आणखीन 2 धावा 5 धावांचा फटका. मात्र 5 धावांनी संघ पोहोचतोय 21 या धावेवरती. वेलकम अभिनंदन चव्हाण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून आपण बघतायत मनसे या पक्षातून कार्यरत असताना खूप चांगलं कर्तृत्व ज्यांच्या माध्यमातून राहिलं. भाईंदरचा गोविंद आपण बघताय 10 लाखाची दहीहंडी ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेली आणि त्या दहीहंडीचे पुरस्कर्ते अर्थातच अभिनंदन चव्हाण यांचा शुभागमन झालं. वेलकम आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. राय प्रीमियर लीग 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा महासागर आपण बघतायत. मीरा भाईंदरच्या परिसरामध्ये राई असं गाव आणि त्या गावामध्ये सुरू असलेला हा टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम. फ्लेनचा बॉल फ्लिक केले बॉलला ऑन साईडला दिशा दिले. डिपेंड विकेटचे क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचेल. एक धाव परिपूर्ण प्राप्त केला. दुसरीचा प्रयत्न होतो आणि वा रनिंग पिढी विकेटच्या जोरावरती 2 धावा परिपूर्ण प्राप्त केल्या गेल्यात. याच्या विरोधात धावा येतात. हेमप्रकाशजी हे एक महत्त्वाची बाब या मॅचमध्ये पाहायला मिळाली. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते ती म्हणजे 23च्या घरामध्ये 4 बॉलमध्ये आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात. यश घरतने येणारे बॉल तुमच्याकडे असतील मैदानाच्या आतमध्ये इथून देखील 21 करायचे आहेत 41 धावा. 21-41 नक्कीच सुरेख पद्धतीने धावांचा पाठलाग सुरू आहे. तितकीच चांगली गोलंदाजी देखील सुरू आहे. यश घरत एक धाव कंप्लीट. चांगली फिल्डिंग मात्र चांगली फेकी थोडी उशिराने होते.
प्रशांत किनी जिथपर्यंत मैदानाच्या आतमध्ये ना तिथपर्यंत दुष्टी वारी आहे, या संघाला थोडी धाकधूक असेल. अजून हितेश आहे, विकास आहे. सुरेख सुरेख चेंडूचं काम, मात्र हा चेंडू जास्त भार जाताना दाखवतात. पंतांचा अतिरिक्त वाईटचा इशारा येतो, अतिरिक्त चेंडू, अतिरिक्त धाव मिळते. 24 धावा धावफटकावरती लागल्या गेल्या आहेत. 1.3 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. येणारे बॉल इकडून देखील असतील 21 आणि करायचे आहेत 40 धावा. 25 झाल्या, 25. पुन्हा एकदा सेम चेंडू, पुन्हा एकदा वाईट. बॅक टू बॅक व्हाईट बॉल हाताळतायत. आज यशने प्रत्येकाला नाराज केले, कारण की जर पाहिले गेले तर बॅटिंग तर नाही एवढी सुंदर, परंतु बॉलिंग देखील थोडीशी आता मात्र यश महत्त्वाच्या मॅचमध्ये थोडीशी खराब पद्धतीने पाहायला मिळते. यशला कमबॅक करावं लागेल. आता परिवर्तन ही काळाची गरज बनून राहिले. यशला ते परिवर्तन करावं लागेल. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल, कारण की इकडे जर पाहिले गेले तर मॅच जिंकायची असेल तर अचूक टप्प्यावरती भेदक मारा. कटरचा वापर पडल्यानंतर आता बाहेर निघालाय. आता चांगला बॉल आहे, चाललाय सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. कमबॅक केलंय यशने. येतोय डॉट बॉल. षटक क्रमांक 2चा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर मैदानाच्या आतमध्ये धावा धावफटकावरती लागल्या गेल्या आहेत. त्यामध्ये 26 धावा पाठलाग होतोय मैदानाच्या आतमध्ये, तो म्हणजे 64 धावेंचा 26 बनले आहेत. येणारे बॉल तुमच्याकडे असतील 18 आणि 18 बॉलमध्ये करायचे आहेत 38 धावा. करावी लागेल प्रशांत किनी यांना. चेंडू द्यायचा आहे. निश्चित स्वरूपात चांगला उल्लेख आपण केला. मॅचचा चेंडू आला. मॅच चेंडू आला. संदीप बघा मागे चेंडू तुमचा आलेला आहे. आणि नक्कीच या ओव्हरमध्ये या मॅचची दशा आणि दिशा समजेल तुम्हाला. पहिला चेंडू 2 धावांचा, अजून 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि नक्कीच धावांचा पाठलाग योग्य सुरू आहे. प्रशांत किनी प्रशांत किनी अनुभव आहे. अनुभवाच्या जोरावरती आता बॅटिंग देखील तेवढी चांगली करावी लागेल. प्रशांत किनी सरळ बांधायचे खेळाडू आहेत, परंतु मोठमोठे षटकार मारण्यामध्ये किमया ज्याने साध्य केले कित्येक वर्ष, ज्याने जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राईच्या माध्यमातून क्रिकेट खेळले, आता 40+ देखील क्रिकेट गाजवून सोडतात प्रशांत. 8 बॉलमध्ये आतापर्यंत 14 या धावसंख्येवरती वैयक्तिक खेळत्या प्रशांत. चला जास्त वेळ खर्च करू नका, यानंतर फायनल देखील खेळवायचे आहे. प्रत्येक प्रेक्षकांना आतुरता आहे फायनलची देखील.
रन विकेटने पायातला बॉल ऑन साइडला खेळलाय. जणू काही सूर्याची किरण यशच्या डोळ्यावरती आली. यशने हात टाकला आणि तिकडे नशिबाची साथ मिळाली. विकेटचं पतन, डोक्यावरती हात गेलेत ते म्हणजेच प्रशांतचे. मैदानाच्या आतमध्ये लागला महत्वाचा धक्का. फलंदाज बाद. कॅप्टन कोल. सुरेख चेंडू अगदी ऑफसाईडच्या भरपूर चेंडू लांब टाकण्याचं काम केलं संदीप चव्हाणांनी केलं होतं. सिंगल मिळेल, एकच धाव समाधान. स्ट्राईक देखील चेंज झालेले आहे. प्रभास स्ट्राईकवर जातोय. मात्र चौथा सामना खेळत असताना 3 मॅचमध्ये काही जास्त बॅटिंग करू शकला ना. मात्र ह्या मॅचमध्ये महत्त्वपूर्ण बॅटिंग करावे लागेल. मात्र ही मॅच दोघांसाठी महत्त्वपूर्ण असेल. फुलटा चेंडू, अगदी चेंडू हवेमध्ये, चेंडू लँडिंग कुठे करतोय हे महत्त्वाचं असेल. मात्र चेंडू अगदी सीमारेषा बाहेर जातोय. षटकारासाठी 6 धावा. उंची जास्त होती असं वाटलं होतं. चेंडू किती झालेत? फुलटॉस बॉल आणि त्यावरती आक्रमण केलंय. षटकार वसूल केलाय. खरं तर फलंदाज नितांच्या बॅटमधून षटकाराला, षटकाराच्या मदतीने टीमची टोटल धावफटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 35 धावा, 35 रन्स ऑन द स्कोर कार्ड लागले गेले. संदीप चव्हाण पहिला बॉल 2 धावा, त्यानंतर विकेट, त्यानंतर सिंगल धावा आणि त्यानंतर षटकार. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. वॉड मॅच 35 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. येणारे 14 बॉल करायचे, 29 धावा. मॅच अजून देखील संपलेली नाहीये. पुढून खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षकाची निवड. कॅचेस विन द मॅचेस, पकडाल कॅच तर जिंकाल मॅच. आणि विकेटचं पतन, खेळ डुबात. आणखीन एक धक्का आता लागलाय. हितेश तर नाराज झालेत या फटक्यावरती. समोरचा बॉल होता, इथे पुढे येऊन खेळलेत आणि किती कुठेतरी चुकीचं स्ट्रोक सिलेक्शन केलं आणि मैदानाच्या आतमध्ये विकेट गेले. सुंदर झेल मयूर दीपक पाटील आणि सुंदर झेल टिपला. जबरदस्त झेल आणि मोठा विकते गडी बाद, बिग विकेट. प्रशांत बाद झाला, निनाद बाद झाला. त्याच्यानंतर नक्कीच आणखीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकास. मात्र नावात विकास नाही, मात्र आपल्या संघाचा विकास करावा लागेल. गेल्या मॅचमध्ये विकासला 2 बॉल मिळाले होते. त्यामध्ये 2 बॉलमध्ये 8 धावा केल्या होत्या. आल्याला षटकार आणि त्यानंतर डिक्लेरेशन 2 धावा मिळवल्या होत्या. खरं तर या मॅचमध्ये जर पाहिलं गेलं तर विकासला जास्त बॉल खेळण्याची संधी मिळाली. खरं तर इथून आता येणारे बॉल 13 असतील. 13 बॉलमध्ये 29 करायचे आहेत. विकासला मिनिमम 2 ते 3 षटकार मैदानाच्या बाहेर ठोकायचे आहेत. या मॅचमध्ये पुनरागमन होईल टीम कनिक्स फायटर्स संघाचं. परंतु दुसऱ्या बाजूला कमबॅक जर करायचं असेल तर आणखीन एखाद्या 2 विकेट डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकायचे आहेत आणि पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर कमबॅक करायचं फिल्डिंग करण्या टीमला. नक्कीच. मात्र मगाच्या विकासला 2 चेंडूमध्ये विकासने 8 धावा बनवल्या. मात्र आत्ता या मॅचमध्ये तसेच तुम्हाला बॅटिंग करावी लागेल, धावा बनवाव्या लागतील. मात्र हिरो बनवावं लागेल या मॅचचा. चेंडू शिल्लक आहेत 13 धावांची गरज आहे. 13-29 अशी मॅच आलेली आहे. मात्र ह्या कॅल्क्युलेशन खेळावं लागेल, हे गणित सोडावं लागेल. 1 चेंडू बाकी शतकातील. संदीप चव्हाण आतापर्यंत 2 गडी बाद करतोय. माझ्या ओव्हरला षटकार जरी आला मात्र मी 2 गडी बाद करतोय.
या शतकातील शेवटचा चेंडू. न्यू बॅटर विकास पाटील. हा चेंडू काय असेल मात्र चांगल्या चेंडू समाप्ती होताना दिसते. ते चांगली ओव्हर. संदीप चव्हाण आतळतोय. षटकार जरी आले मात्र 2 गडी बाद करतोय. 3 ओव्हरमध्ये धावसंख्या झाली ती 35 धावा. अजूनही धावांची गरज आहे. 29 डीजे. थँक्यू डिझोय. खूप चांगलं आयोजन. संपूर्ण जर पाहिले गेले तर नक्कीच तुषार आपण इथे बघतोय 12 चेंडू. तुषार सोनावणे 12 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. मात्र सचिनने जे मारलेल्या 24 धावा इथे काहीतरी दिसतात आपल्याला. चला कमी चला धावा घाई करा आल्या घाई असतात. करा प्लीज. सचिनने जे मारलेल्या 24 धावा इथे दिसतात. मात्र 12 चेंडू 29 धावा. पुन्हा संघाचा 4था आणि आपला स्पेल दुसरी ओव्हर घेऊन येतात यश करत आयकॉन खेळाडू. मात्र या ओव्हरमध्ये धावा बनवाव्या लागतील आणि या ओव्हरमध्ये धावा कमी द्याव्या लागतील. कुठला संघ जिंकतोय आपण बघतोय. सेमीफायनल सामना कालच्या दिवसामध्ये GT11 चेतन म्हात्रे यांचा संघ पोहोचतोय. प्रिन्स म्हात्रे अजय अर्जुन आडे. 12-29 चेंडू फटका जबरदस्त अप्रतिम सुंदर देखना सक्सेसफुल षटकार. मात्रे ऑन फायर. रनर मध्ये बॉल होता. स्लॉट मध्ये होता. पाठवल्या पार्किंग प्लॉट मध्ये. षटकार आलाय. आता मॅचचं समीकरण चेंज झालं. 11 बॉलमध्ये 23 धावा करायच्या. मुख्य व्यासपीठावरती आपण बघतायत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून खूप चांगलं कार्य ज्यांच्या माध्यमातून राहिलं अर्थातच अभिनंदन चव्हाण यांना आपण बघताय मुख्य व्यासपीठावरती. त्यांचा देखील आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत. एक डॅशिंग अँड डायनॅमिक पर्सनॅलिटी यंग पर्सन म्हणून ज्यांची ओळख राहिली आणि या परिसरामध्ये एक चांगलं कार्य यांच्या माध्यमातून समाजसेवक म्हणून जी नेहमीच ज्यांची ओळख राहिली त्यांचे देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत. षटकार ठोकलाय. आणखीन एक आक्रमण करण्याचा प्रयत्न. मागे निघून चालला बॉल. विकेट किपर बॉलच्या मागे धावतात. एक धाव प्राप्त केले. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि तिकडे पाहता पाहता डिक्लेरेशन झोन. धावा मिळतील. 2 धावा. 2 धावा देखील हेमप्रकाशजी फार महत्वाच्या असतील या मॅच मध्ये. त्यांना क्रॅम्प आलेला आहे. प्ले रुटीन करावं लागेल. नितेश चला क्रॅम्प आलाय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पोहोचा. खरं तर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जर पाहिले गेले तर चांगल्या पद्धतीने सहकार्य लाभले गेले जे हनुमान स्पोर्ट्स राहीचं. अगदी ही स्पर्धा थोडीशी लेट झाली. त्याचं कारण स्पर्धा भरवण्यामध्ये इंटरेस्ट नव्हतं कोण. परंतु ज्यावेळेला अजय भाऊ असतील त्यानंतर मोहित पाटील असतील अँड ऑल ओव्हर एंटायर टीमची मीटिंग झाली त्यावेळेला सांगितलं खर्च किती येऊ द्यात आपल्या स्वखर्चाने आपण राय प्रीमियर लीग करूयात. आणि अजय भाऊ यांचं फार मोठं सहकार्य अजय पाटील यांचं बाहुबली ऑफ राई मोहित पाटील असतील आणि संपूर्ण आयोजन समिती प्रत्येकाचा उल्लेख आम्ही करणार आहोत. ती लिस्ट आमच्यापर्यंत थोड्याच वेळात पोहोचेल आणि सर्व गावातल्या मंडळी ज्या ज्या व्यक्तिमत्वाने आर्थिक स्वरूपात देणगी स्वरूपात मदत केले त्या सर्वांच्या आम्ही मनाच्या अंतर्हृदयापासून आभार जरूर व्यक्त करीत आहोत. नक्कीच तुम्हाला सूचनाबद्दल प्रत्येक चेंडूत एकत्र येऊ नका मित्रांनो. वेळ वाचवा. आपल्याला अजून सामना खेळवायचा आहे. यश
फटका बसतोय, चेंडू खाली. चेतन पाटील यांच्या माध्यमातून झेल. चला आणि चला चला, यश संपतोय. यश यश यश. आपणच आता प्रत्येकानं लांब करायचं प्लीज. सेलिब्रेशन होत राहील. सचिन चला आपण देखील थोडंसं सांगा आता, कारण की यानंतर तुम्हाला किंवा बॅटिंग करण्या टीमला फायनल खेळायचं आहे, यासाठी आपण देखील दखल घ्यायची आहे. चला नवीन फलंदाज क्विक फास्ट मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आणि नक्कीच चैतन्याने झेल घेतला त्यांच्या वडिलांकडून. चेतन जगन्नाथ पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपये आलेले आहेत. चैतन्य 200 रुपये त्याच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. जबरदस्त झेल. चला चला बॅट्समन प्लीज थोडं सहकार्य करा मित्रांनो. पहा आतापर्यंत स्पर्धा यशस्वी झाले, आता इथून यशस्वी करायचं असेल तर तुम्ही लवकरात लवकर उतरा. बावे चांगले धावसंख्या झालेले आहेत. एकूण धावसंख्या आहे 43 धावा झालेल्या आहेत आणि धावांची गरज आहे 9-21. 9 चेंडू 21 धावांची गरज आहे. जबरदस्त दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला भावेश पाटील, एका बाजूला विकास पाटील. मात्र षटकार मारून इथेच बाद झाले. मात्र काहीसं असं वाटलं होतं इथेच हा सामना जिंकून देईल, मात्र जबरदस्त चेंडू टाकले. यश करत वापसी करतोय या चेंडूमध्ये, या ओव्हरमध्ये. आतापर्यंत जबरदस्त 2 गडी बाद करतोय. सुंदर झेल टिपला चैतन्य पाटील यांना. चेतन पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपये आलेले आहेत. लेफ्टी बॅटर भावेश पाटील उर्फ मुन्ना. भावेशसाठी पुढचा बॉल इकडे. जर पाहिजे तर या मॅचमध्ये 9 बॉलचा खेळ शिल्लक राहिला आहे. 9 बॉलमध्ये 21 धाब्यांचं समीकरण राहिलं. डेड बॉलचा इशारा पंचाच्या माध्यमातून देण्यात आलाय. 9 चेंडूमध्ये 21 धावा करायच्या आहेत. प्रेक्षक हो, सेमी फायनलचा मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये बघताय. चित्त थरारक 9-21. चांगला बॉल आहे. कटरचा वापर केलाय. पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल चाललाय सर विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 8 बॉलमध्ये 21 धाब्यांचं समीकरण. व्हॉट मॅच. आणि दोन्ही बंधू एकाच ट्रॅक वरती आहेत. स्ट्राईकला जर पाहिले गेले तर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात मिस्टर भावेश, आणि नॉन स्ट्राईक विकास यांना आपण बघतायत. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅशमध्ये दिलं जाईल. पुढचा बॉल खरा बॉल आहे. इकडे ऑफ ब्रेक टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु लेन थोडीशी बाहेर निघाली आणि त्याच करण्याचं बॉल आतमध्ये वळाला, परंतु इथे लेग स्टिक सोडून जाणारा बॉल. जी महत्वाच्या क्षणाला व्हाईट बॉल आलाय. आता येणारे बॉल तुमच्याकडे असतील 8 धावा. फडकावर जर पाहिले गेले तर बनवायचे आहेत 20. 8 बॉल करायचे आहेत 20 धावा. टीमची टोटल 4 गण्याच्या मोबदल्यामध्ये 44 धावा. 3.4 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. 8 बॉल 20. आणखीन एक चांगला बॉल असेल का तरी यस डेफिनेटली. पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल, काय लाईन होती, याही बॉलवरती बीट केलंय. जास्तीत जास्त इम्प्रकाशजी बॉलला फिरवण्यामध्ये यशस्वी राहिलेत. ज्याप्रमाणे सकाळ सत्र उल्लेख केला, यशचे वडील वेगवान गोलंदाज होते, परंतु इकडे यश फिरकीपट्टूचे जादूगार निघालेत. जबरदस्त गोलंदाजी करतायत. आणि आणखीन एक डॉट बॉल आलाय. येणारे बॉल तुमच्याकडे असतील 7 बॉलमध्ये 20 धावा. एखादा मोठा फटका मॅच मध्ये पुनरावृत्ती करू शकतायत कनिष्ठ फायटर्स. इथे बॅटची कडा. विकेट किपर बीट झालेत. बॉल चालला मागे. आता येणारे बॉल असतील 6 आणि 6 बॉलमध्ये करायच्यात 20 धावा. पैसा वसूल मॅच. कोण जिंकेल, कोण थेट फायनल मध्ये पोहोचेल पाहणं महत्वाचं राहील. टीम मीटिंग होणार नाही, फक्त गोलंदाज येतील.
आहे जयवंत यांना आपण मैदानाच्या आतमध्ये बघतायत बॉलिंग करण्यासाठी. चला इथेच थोडंसं लवकर आपण देखील बाहेर 6 बॉल करायचे आहेत 20 धावा. विकास सर्व काही आता सर्वपणाला लागले. विकासला झकास कामगिरी करावी लागेल. स्वतःच्या संघासाठी धावून यावं लागेल. पहिला बॉल ऑन साइडला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील. एक सिंगल प्राप्त केला. दुसरीचा प्रयत्न इथे केला जातोय. विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पडलाय आणि इकडे मैदानाच्या आतमध्ये विकेट सॅक्रिफाईस. फलंदाज बाद. चला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. नक्कीच विकासची क्षमता आहे, मारण्याची ताकद देखील पॉवर आहे. मात्र विकास जिथपर्यंत स्ट्राईकला आहे ना ती धाव संख्या देखील होऊ शकेल. मात्र तितकाच चांगला गोलंदाज देखील जयवंत मात्रे आहे. अनुभव आहे, मात्र अनुभव आपला पन्ना लावला पाहिजे. हा जर सामना जयवंत मात्र जिंकतोय तर नक्कीच थेट अंतिम सामन्यात पोहोचतोय. इथे सामना नक्कीच बॅटिंग करतोय विकास पाटील, त्यांचा सामना देखील थेट अंतिम सामन्यात पोहोचतोय. मात्र दोघांसाठी सामना महत्त्वाचा असेल. चेंडू शिल्लक आहेत 5 धावांची गरज आहे 19. मॅच अजून देखील संपलेला नाहीये. 5 बॉल 19. इथे फटका चांगला आहे. मॅच अजून देखील संपले नाहीये. विकास मैदानाच्या आतमध्ये आहेत. झकास कामगिरी करतायत आणि त्यांच्या बॅटमधून षटकार आलाय 6 धावा. आलाय. मॅच अजून देखील संपल्या नाहीये. सेमीफायनलचा मॅच आहे. प्रत्येकाला माहित आहे जिंकायचं आहे. 4 बॉल मध्ये 13 धाब्यांचं समीकरण. पैसा वसूल. प्रेक्षकांना आवडेल असा माल मॅच कालच्याही दिवसात झाला. आजच्याही दिवसामध्ये आज सेमीफायनलचा होतोय. धीम्या गतीचा बॉल. ओळखल्या बॉलला पाठवलंय. दिशा दिले कव्हरची आणि या बॉलवरती मिळतील धावा 2. हेमप्रकाशजी 3 बॉल मध्ये इकडे विजयाकरिता लक्ष असेल 11 धावेंचं. एक मोठा फटका या बॉलवरती आला तर मॅच मध्ये पुनरागमन होईल. इथे डॉट बॉल आला तर प्रेशर येईल. 3 बॉल मध्ये 11 धावेंचं समीकरण. नक्कीच 3 चेंडू 11 धावांची गरज आहे. विकास स्ट्राईकवर चांगला बॅटर आहे, चांगले मोठे फटके खेळतो. मात्र समोर अगदी खेळला तर नक्कीच कुठल्या दिशेला षटकार मारू शकतो. क्षमता आहे, ताकद आहे, पॉवर आहे. मॅच चेंडू आलेला आहे. 3 चेंडू धावांची गरज आहे 11. मात्र समीकरण होतं कुठे आणि आलं कुठे. 3 बॉल 11चं समीकरण. विकास ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल हा धीम्या गतीचा बॉल होता. चांगला बॉल होता. बॅक ऑफ द हँड टाकलेला बॉल होता. ऑन साईडला निघून चाललाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील. एक सिंगल प्राप्त केल्या. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय. 2 धावा इथे प्राप्त केल्या गेल्या आहेत. हेमप्रकाशजी 2 बॉल आणि करायच्यात 9 धावा. एखादा मोठा फटका मॅच मध्ये येऊ शकतात. विकास एखादा मोठा फटका मारतील का? विक्रम होईल का? बालयोगी सदन महाराज क्रीडा संघ रायगाव आणि आपण बघतायत राय प्रीमियर लीग 2026 पर्व 5व्या स्पर्धेचा गर्व संपूर्ण रायगावाला. येणारे 2 बॉल करायचे आहेत 9 धावा. हा बॉल फार महत्वाचा राहील. 2 चेंडू 9 धावा. बघायचं काय होतं. अगदी समोर फटका खेळलं बघायचंय. सचिन चेंडू उचलतोय आणि नक्कीच फेकी करतोय आणि त्या दरम्यान बघता बघता 2 धावा पूर्ण. आता चेंडू शिल्लक आहेत 1 धावांची गरज आहे 7. मात्र षटकार जरी आला मात्र कंपल्सरी धावा ही तुम्हाला बनवायची आहे. हा स्पर्धेचा नियम आहे. एखादा चेंडू वाईट किंवा नो आला तर नक्की त्या मॅचचं काय चित्र पलटू शकतं. मात्र काय होऊ शकतं क्रिकेटचा खेळ, माणसाची वेळ कधी बदलेल काय सांगू शकत नाही. 1 चेंडू 7 धावा. मात्र षटकार जरी आला मात्र हा सामना जिंकू शकत नाही आहे. कंपल्सरी धावा तुम्हाला बनवायचे आहेत. सुरेख चेंडू. अप्रतिम चेंडू. कालीराचा चेंडू. नक्कीच अशा प्रकारे थँक्यू. दोस्ती. 1 मिनिट थांबवतो. चला यश 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 सेलिब्रेशन नंतर. थँक्यू डिसे. चला यश आपण या लगेच. चला टॉसची प्रक्रिया आपण करणार आहोत.